तू हे तोंड बंद ठेव, चुप बस तू, भादरू नको. दोघं भावाचं चालू आहे आमचं काय आहे तर. हा तू शिल्लक भादरली तो तोंड फोडीन तू. जबर जबर करते दोघं भावामध्ये जास्त, त्यामुळे सारा सत्यानाच झाला आमचा. अरे शिल्लक वानाच्या, तू चबर असणं तोंडानं, तेवढं मानवऱ्याला बोलता नाही येत ना, म्हणून मला बोलावं लागते. नाही तर काय काम असतं माया बोलायचं, मानवऱ्याला जर एवढं बोलता आलं असतं तर. तू काही माझ्या बायकोला बोलायचं काम नाही, अजिबात नाही बोलायचं. हा निघटून चाल. कोण रे तू अटीचा आला मोठा दादागिरी करायला भाजवरतो झाला. हा निघटून निघ. हा मी मालक राहून राहिलो ना, पालात राहून राहिलो ना, मामी पाहिजे तू पाय चाल निघटून. केली केस काय उपट्ट बाहेर बांध पाय काय तर. बुढे बाई काय बोलायची पद्धत आहे का? तुमचा मोठा भाऊ आहे ना, तुम्ही काय बोलून राहिले राजा? हा वरून केस केली त्याच्यावर तुम्ही ना तू आहे भाऊ आहे सक्का, त्याच्यावर केस करत होते कोणी काय पागलपणा? हा काही लावलं तुम्ही ना तिथं करणं बा विषय प्रेमानं काय सॉल्व नसते झाले का? पण नाही तुम्ही आई बाबा कोर्टात गेले केस केली. बरोबर आहे का हे जगाला तमाशा दाखवणं? म्हणजे भाऊ भाऊ भावाच्या विरोधात गेला की नाही, मग काही डोकं चालते की तुमचं काही? अरे तोंड घाली हो, रस्त्यावर आलो मी, गोठणावर मला पाल मांडा लागलो गोदरी मध्ये. त्या काय झप लागेल ती काय हराम करू. आणि आता कोर्टात गेलो केस केली म्या, तो तोंड वाशायला आली अटी समाधारी. हा निघाठून तोंड घाले का म्हणा गुरु. हा जे काय करायचं आहे ते मी करीन, काय करायचं आहे तर. शिल्लकपणा ना गुरुटी. केस केल्यावर आठवण आली त्याला डण्याची. आले मग ते महाडीत कुदत. त्याच्या अगदर नाही तेलच्या वाला की त्यांनी काय खाऊन राहिला का काय पिऊन राहिला, काही आहे की नाही त्याच्याजवळ. काही सोय आहे की नाही. केस केली झाल्या राहिले ते आले मादारी. झडपे चांगले शाळा इलीच पाहत चांगलं कमलेले. हे डोंगरी बावन आहे डोंगरी. हात लावून दाखव तू. हात मग सांगतो हात नाही तोडला तो मग म्हणतो हाय डॅन्या नाही. मग तू काय समजून राहिला? रेस्टिंग बॉडी बिल्डर. खातो तू किलोभर मोठं, पण हाय गडी बी कमी नाही आहे. अजून हड्ड्या चोखतो. तू काय समजून राहिला मला हराम घोर धमक्या घेऊन राहिला का? बाबू पोलिसांनी फोन केला, गाडीत टाकीन अंदर नाकी टाकीन तुले साल्या. करू द्या ना त्या चिलटाले फळफळ करू द्या ना. तो काय करते तर त्याला येऊ द्या ना. काय करते माझ्यासोबत तर मला मारते की झोडते पाहू तर द्या मला त्याचा हात. ते चिलटाले असं फिरवतो की नाही, असं अंदर टाकीन बाबू बाराच्या भात की नाही, निघणारच नाही जिंदगीभर. अरे दोघे तोंड फुटलं असतं बाप्पा. ती फळफळ करून राहिली, हा ज्याच्यापेक्षा फळफळ करून राहिला. सायाचे हो आता घ्या मा कुसा. पावर पाहिजे ना, घ्या कुसा. मग आता केस केली ना तुम्ही ना. हा गडी बी सांगू आहे मग, हा काय कमी आहे का मग? तुम्हाला पाहिजेच ना मग. तू काय मिसूरले आठ देऊन राहिला रे? मिसूर ना फिसूरले का तुले सांगून राहिला मोठा? मी पाहतो मी हा गडी बेट्यानी आहे मग. हा पाहिजे मग काय आहे तर. अटीने जमलं तर पुढच्या कोर्टात, पुढच्या नाही तर तिसऱ्या कोर्टात. तू काय सांगून राहिला वावर तर येईनच गड्या. जमलं गड्या मस्त चिटकला नाही. चला बुड्डे बा, भांडणं करून काय फायदा. चला जांगो बुड्डे बा, चला सरे गड्या. हो जाबरू चाल. चला बुढे बा चला. चाल जा घेऊन यायले लवकर पटकनी निघाडून. आहे जो आले अटी तोंड घ्यायला आले. आपल्या दारी डबल कधी उभं नाही राहायचं. चला बुढे. मोठे आले टंग करेले होतीचा. हा घडी का दबणार आहे का त्यांनी? जमलं बुढे बा जमलं. बुढे मस्त जमलं, एक नंबर. असंच पाहिजे होतं येले. नाही तर हे तर दाबून पाहतात तुम्हाला. बरोबर गेलो तुम्ही. नाही मस्त शाळा जमवली आता आहे. मस्त लागते बापा. नाही तर हे तर असे उरावर बसतात, याला बोललं नाही काय की. हो या हराम खोरेल कोण दबीन रे बापा. भेलो की तर बाबा लय दाबून पाहतात. हे आता चेवाला जाईल अटीमाधारी आहे आता. केस केली तर बरोबर नानी सपना आली जाईल. आता रातपट डॅनीच करतात ते. सपने डॅनीच पडते ते. वावर घेतलं. हा गडी काय कमकोस आहे? नाही बुढे बा तुम्ही कमकोत नाही. ते झाले ते काय कामाचे आहेत हो. तुमच्या पुढे तर पुरे हुल्ला फुकी आहेत ते. टेन्शन घेऊ नका. मी टेन्शन घेतो बाबोत्र. टेन्शन नाही घेत मी तर त्याला टेन्शन देणार होता. हा ना आता पुढे कसं जायचं. त्याने जलवा पाहिलाच नाही डॅनीचा. हा माऊली किती वेळा कुठचा गेला त्या बुड्याला भेटायले अजून येते. काय बा तर कसं मी जाऊ शकत नाही त्याच्या घरी धावतो म्हणून मला कसं गोर व्हायला. मी गेलो असतो माझं काम करून आलो असतो. दुसऱ्याला पाठवा ते काम करेल भाऊ. अजून याच्या नावानं पत्ता नाही त्याचा. तर हे डोंगर का आले आला बाबा. याचं काय आहे आता? जमलं आहे शिवलाला आहे घरी. चल भेटलो कोण दिले लावू शेटिंग त्याच्याकडे.
बोला बुडे बा कुकडे मारला चक्कर. अरे बा तुझ्याकडे आलो ना. मागडे काय काम होतं बाबा. आता तुले काय सांगा लागते का काय काम होतं. तेच आपलं तेच स्पष्ट बोला बा काय होतं. सुंबळीत गुंबळी नका ठेवू. काय काम आहे तुमचं. आता त्याले काय सांगून शिवलालीला काल तेवढी समजत नाही. हंबाळले मी काय बोलून राहिलो तर काय लेखा म्हणत आहे. काय लेखा शिवलाल तुला तेवढी समजत नाही का. तेच ना बे तेच ना. आता कसं तू खेळ लावलाच रचो ना तुझ्या ताब्यात येलं जाय ते तर कसं आपली जरासा कोरोना लावतो डिसा जमून आपलं तेवढं बजेट का रे. लई इच्छा आहे रे मी तिच्यासोबत. बेटे बा काय बोलून राहिले तुम्ही. तिच्या बरोबर कोणाबरोबर काय पण सांगा. आता याला फोडूनच सांगा लागते वाटतं बा. याला काही समजून नाही राहिले. अरे बाबा शिवलाल तेच ना रे कमली. असं तुला जोय गेला म्हणतात तिच्या तर कसं तुझ्या तर काही मेळ येत नाही. आता तू कसा हट्टा कट्टाच पण माझ्यासारख्याचं जमते तो डिसा. आपल्याला चालते ते कसं लावणं लाईन जराशी लाव लाईन आपली. काय बुढे बा कुकडे सोडत राहता नुसतं राजा नुसतं टाका भिळायला लागत असता का. माया काम कोणतं धाम कोणतं तुमचं काय. माई इचकून देईन तुमचं इचकी. अरे शिवलाल का रे एवढं काम नाही करत का का लई इच्छा आहे रे महिला बा. जमून तेवढा बजेट आपला का बे. कसं तुझ्या हाताशी येते तुझ्या ऐकते कोणती गोष्ट म्हणून तुला सांगून राहिलो मी. काय लागलं असतं मदत गिदत काय लागली तर ते आपण करतो ना. बरं मदत करतो म्हणता का तुम्ही. बरोबर पण त्या गुडीला पैसे द्या लागतील. लाईन तर लावतो मी पण कसं पैसा फेकून तमाशा देखो तर मिळीन तुमचा. तसा काही मिळ येत नाही बरं. हो मदत काऊन नाही करत. आपली शाळा जमली तर आपण तर काही करायला तयार. हे आयत्या निवत झालं मस्त जमलं. आता रुपया खिशातून खर्च करायचं काम नाही. यालेच आठवतो ना आता दे 10,000 दे 5,000 2,000 यालेच लंबा लावतो मी. यक्कर फुका हाकाचा मलेच पोचते पैसे बी पोचतात जमते जुगाड लावून द्या बुडते याची कांड तिकडे. बरोबर बुड्ढे बा मी काढतो तो विषय बुड्डीचा. सांगतो बुड्डीले की बा तो बुड्ढा असा म्हणे. सांगतो मी बुड्डीला हो काढतो तिचा जो विषय. पण कसं आपलं जमलं पाहिजे बरोबर. अशी कसं असं काम कर आपलं. अरे बुड्ढे बा आता जमून देतो ना म्हटलं ना मी तुम्हाला. काही वांधा नाही ना देतो जमून. हो लवकर जमू फक्त. कोणती लेखा आल्या रेडी काय लेखा माऊली जिकडे जाता तिकडे फसतले का. तू काय माणूस आज काय लेखा. तुला एक काम सांगा तर लेखा ऐकत नाही लेखा तू. काय लेखा माणूस आज तू ते लेखा तुझ्यानं होत नाही बघ तुझी. बाबा शिवलाला तुला काय सांगू गड्या. तरी घोर झाला ना तरी. काय घोळ झाला रे बा. अरे बाबा ते भांडं फुटलं ना आपलं. ते न्यायालयात केस नाही केली का बुड्यानं बुडीनं. त्या झांगू बुड्यानं नातावर वावराची त्याची ह्याली ना. त्या झांगू बुड्याले नाताले नोटीस आली ना वावराची नोटीस. उतरेल का मग खायचा काही मिळ येते बा आपला. हुकला आता हे. नाही शिवलाला हुकलं नाही. कमला बुडीनं आणि डॅनी बुड्यानं लावले पलटून लावले. ते का सोपी आहे ना. नाही जमते आपलं जमते. बरोबर हे तरी एक बरं झालं बा. नाहीतर कसं मला वाटलं बा हुकलाच काय गेम आपला. नाही आपला गेम नाही हुकला. पण हा कोणतील बुडा कशासाठी आलता. आता कोणतील बुड्याचं काय. आता कसं परिस्थिती डाऊन आहे समोरच्याची पार्टीची कमला बुड्डीची. तर कसं बुडा म्हणते सेटिंग लावून दे म्हणते. पैसा आदला काय असेल ते पुरवतो म्हणते. असा पुन्हा लावा बुडा. पण काय करू गडा माऊली. दूध दे मग वायत्या गंगेत हात बुड्याले बी काय बुडे बा. कर द्याश दे तेवढे जुगाड दे लावून बुड्याचा. पण कसं पैशाचा आधार होते ना बुडीले तेवढा आपल्याला होते तेवढा. आता दोघांनी हो म्हटलं आता काही वांधा नाही. आता कमले जलवा. हो पा मग तेवढी द्या लाईन लावून आपली. हो चाल गडा माऊली चाल बरं का जोर पो बरं काय. चाल बचा काय गणेश शिवला बुडे खरं देतं का लाईन लावून. अरे लाईन लावून दिली तर काय हरकत आहे. पैसा देऊन राहिला नव्हतो. आपल्या खिशातला रुपया खर्च करायचं काम नाही ना. आयत्यार निघताय ना आपण. चाल खाय प्यायली भेटते यक्कर हो. अरे भेटून राहिला सारा पैसा पुरून राहिला कोण दिल्यानं आपल्याला काय करायला लागते. जाऊ दे देऊ सेटिंग लावून त्याची. बरोबर बा तू म्हणशील तसं. काय बुड्या काय झालं काय माझून होतं ते. मला माऊली सांगे बा ते आलते म्हणून. तो झांगो बुडा नातून ते सरपंच तो शांतारा असे 4-5 जण आलते म्हणतात तरी तुमच्या घरी उद्याले.
अरे ते काय ते पांचट गोष्ट आहे ना बे. ते आलते कुदत कुदत. आता त्याच्यावर केसच नाही केली आपण ना. मग त्याची कशी जीवावर आली. आलते ना मग ते केस काऊन केली नसं काऊन केलं आणि प्रेमानं होत होतं. म्हटलं निघाणार रे अटून काय सांगून राहिले. बोललो आम्ही लय त्याले. हो बुडे बरे दिले काढून. हा आता दिले दिसली तुम्ही. हा केस केल्यावर आले केली केस बसलो असतो केलं म्हटलं का झप्पी जायला होते का काय आली ती. हा हा बुडा खाऊन राहिला की बुडी खाऊन राहिली की पोराले आहे की नाही काही. ताने विचार केला जाई ना. आता केस केल्यावर विचार येऊन राहिला जाईल. हा ना बापा तसं असतेच ते. देवळात गेल्यावरच देव दिसते ना. तसं नाही दिसत ना. तसं त्याला झालं ना आता. त्याला वाटलं आता केसच केली आता जा यायच्या पायालो जा यायच्यालो. तसे नाही आले ते कधी. पण जाऊ दे त्याची अशी काढली की नाही चांगली धुवून धावून घातली. हा सांगितलं मला माऊलीनं म्हणा. बुड्या आणि बुडीनं चांगली झाडून काढले म्हणून चांगली सटक काढली द्यायची. पोहूनच गेले ते तिघं चौघ जण. सांगितलं मला माऊलीनं. पण आता बुडी याच्या पुढे दब्याचं नाही बरं. नाही बिलकुल. अजिबात नाही दब्याचं. छत्ती छाती काढून चालायचं बिलकुल. काही कोणाला भ्यायचं काम नाही. शिवलाला सोबत तुमच्या. अरे हा ना शिवलाल तू हायसच म्हणून तर एवढे येते आम्हाला त्याच्यासोबत बोलायले. नाही तर आम्ही काय बापा आम्हाला ते असेच धुन वाहू घालतात. पण तू कसं सोबतीली असतं आम्हाला कसा धीरोसा आहे. हा कुठे काही टेन्शन नाही घ्यायचं. हा अर्ध्या रात्री आपल्याला अर्ध्यात आपण हजर. हा काही काळजी नको. अरे शिवलाल एवढा अर्जंट फोन केला बापा तुला मला बोलावलं. काम काय होतं. आता काम काय असणार आहे. आता आपण चला म्हटलं लय दिवसाची भेटलो नाही तर मग बोला म्हटलं बुडीसोबत. काय आहे काय नाही बा कसं काय आहे विचारा म्हटलं. हा याच्यासाठी फोन केला मी. हे पैसा आदला पाहिजे काय बा. काही कमतरता आहे कोण्या गोष्टीची याच्यासाठी. अरे बापा शिवलाल कोण्याच गोष्टीची कमतरता नाही बापा आता. तू आहेस म्हणून सगळं काही ठीक आहे बापा. नाही तर कोण असतं रे बापा आमचं. कोणी नाही कोणाचं आता. तू परकास पण कसं आमच्यासाठी सख्खा झाला बापा. आणि सख्खे दूर गेले. काळजी करतो बापा तू आमची लय काळजी करतो ना. कोणी एवढं काळजी नाही करत. साहेब बुढे आता मले कोणी नाही. कसं आहे मला तुमच्यामध्ये माया कोणीतरी दिसते म्हणून मी मदत करतो. आता मला काय पडेल मदत करायची. पण कसं माया कोणीतरी तुझ्यात दिसते बुडे म्हणून मी मदत करतो. दुसरं काही नाही. हा ना बापा हा ना. पण गळ्या शिवलाल खरं सांगू का तुले आमच्या जिंदगीचा गळ्या सत्यानाशच झाला ना. काही खरं नाही बापा. वावरही गेलं घरही गेलं सगळंच गेलं ना. काही पुढे वावर गेलं घर गेलं असं म्हणून नको. आता आपण कोर्टात केस दाखल केली. आता भेटते आपल्याला 8 दिवसामध्ये. टेन्शन न घेऊ तू. असं प्युअरचा वकील ठेवणं चांगला. 10,000 50,000 घे. पण कसं 3ऱ्या दिवशी निकाल कोर्टात केशीचा. आपण असं करू. टेन्शन न घेऊ तू. पैशाची कमी नाही आपल्याजवळ. पैसे द्यायला मी आहोत. बापा शिवलाल किती पैसे उधळशील रे बापा तू. हा त्या वकिलाले बी आता चांगला वकील पाहायला म्हटलं तर तोही किती पैसे घे. किती पैसे घेईन तो. हो बुडे पैसा नको टेन्शन घेऊ ना. पैसा मी पुरवतो ना. तर मी काय घरून लावून राहिलो. कोण दिले धरून घेतो. लावणीची शूटिंग देतो त्याच्याबरोबर. लावून राहिला जुगार फुकट वरच्यावर. तुला काय समज येईल काय बुडीला माहीत पडते. रे तू काहीच टेन्शन घेऊ नको. शिवलाल पद्धतशीर करते. मी येतोच लागलं असतं रात्री भेटेल तुम्हाला घरी. रात्री येतो 12-1 वाजता. म्हणजे कोणी नसते मग तिकडे. बरं बापा ये जो मग 12-1 वाजता. जागीच राहतो आम्ही. काही झपत नाही. ये जो बापा. हो येतो मी रात्री 12-1 वाजता. कसं बुड्याले मला 2 गोष्टी समजून सांगणार. तुली बी कसं 2 गोष्टी समजून सांगणार. मग येईन मी रात्री. हा बापा चाल मग मी येतो. ये जो मग ये जो रात्री तू. हो काय गळ्या सरपंच काही आफत आली गळ्या. हे मा भाऊ असं करीन मला असं वाटलं नव्हतं बा. मावर केस केलेली आहे का कोर्टात उभा करून राहिला मला न्यायालय. बरोबर नाही गेलं. पण बरोबर नाही गेलं. आता म्हणायला गेलो तर साधा अंगार शिजून होऊन राहिला. अंगार सारखा होऊन राहिला बा. तुम्हाला मोठा तुमच्या भाजा फोडू काय ना. मी म्हणू ना आबा दणकी मारतो त्या डंगऱ्याले डॅन्याले. पण तुम्ही गोट नाही घेत ना. नाही बाबा मारू नको. आपलाच आहे तर काय करता पाहिजे. तो आपल्याला जलात घालायचं पाहून राहिला. पण त्याचा काय छाट्टा काय झाली. झोडपे मारायला दिले. बरं बा घाबरू तसा विषय नाही ना. मार झोडणं कोणताच प्रश्न चालला नसते होत. आणि तू काही काळजी करू नका. टेन्शन घेऊ नका. आम्ही सोबत आहे तुमच्या. माना तू बा मारतो झोडतो हेच करून राहिला बा. सांग बा याला समजून. कसं आहे माहिती का बोटे बा. तो पायातली मस्तकच जातेच माणसाच्या. पण कसं आहे जागरू कधी कधी शांतताही ठेवायला लागते. शांततेत जे विषय हँडल होत असतात की नाही ते गरमागरमीत होत नसतात. आणि काय आपल्याला कोर्टात जाणं म्हणजे काही विषय नाही ना बे. काहीच होत नाही. टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमचं काही वावरही जात नाही काहीच जात नाही. त्या बुड्यानं केस केली तर करू द्या.
हे पण बोगस काम आहेत ना गड्या हे. काय म्हणजे काही घेणं देणं आहे ना सांग बा. आम्ही देणार नव्हतो काय देणार होतो ना बा त्याले सारं. गहू देऊन राहिलो, ज्वारी देऊन राहिलो, त्याच्यानं काम नाही होत तर सारं आम्ही पुरून राहिलो ना त्याले. पण साहेबाने केस केली बा त्याच्या अगोदरच. जाऊ द्या, करू द्या केली तर जाऊ द्या. झाली त्याची थंडी आता त्या मनाची शांती झाली डंगराच्या. होऊ द्या, टेन्शन ना घेऊ तुम्ही. नाही केली तर केली ना हो, काय मी का घेणार यावं का बुडे बा. हो जांगा बा, काही टेन्शन घेऊ नका मोठ्या आवाजाने. हा मी आहे ना, मी टेन्शन ना घेऊ. हा बिलकुल नाही टेन्शन नाही घेत ना बाबू रे, मी टेन्शन नाही घेत. पण कसं मामाला रुख वाटते ना. साला आपण एका रक्ताचे. भाऊ म्हणजे कोर्टात उभा करून राहिला म्हणजे किती नालाय मामा भाऊ, किती बदमाश झाला सांगा. पण फक्त एका बाईमुळे, सळेल त्या कमलीमुळे. आता ते होती सळेल तर भाऊ भाऊ करे. ती आली ना आली, सारा सत्यानाश केला तिनं. कुठबा तुम्हाला सांगू का, सारा सत्यानाश केला असेल तो त्याच्या बुद्धीनंच केला कमलीनं. दुसरा कोणीच नाही, फक्त ते कमला. ते काय सत्यानाश करणं कमला बुड्डी, दुसरं कोणी नाही. तिला कसं खायला गठ्ठ्या पाहिजे आणि भांडणं भुंडण्यात एक नंबरची. तेच बैकून राहिली डॅनी बुड्याले. तुमचा भाऊ चांगला डॅनी बुडा. हो ना बापा, मा भाऊ तर देव आहे मा भाऊ. आता काय सांगा तुम्हाला. तो घडी म्हणजे हो की चू न करणारा महापुढे, मोठ्या भावापुढे. पण आता लय बैकला पण घडी, लय बैकला बा. पाय नाही आता कसा बोलला उतरून मला. पाहिलं ना तुम्ही ना भांडण. जाऊ द्या, बोलला तर बोलला, जाऊ द्या. म्हणून टाका तो विषय. जात तारखावर काहीच होत नाही. 50 वर्ष निकाल लागत नाही, न्याय भेटत नाही 50 वर्ष. टेन्शन नाही घेत. आता लोक माणूस वाचते की मरते ते तर आहेच म्हणा. 50 वर्ष आहे, वकिलाला पैसे द्या तारखायला जा. काय आधी काम आहे का झटकन पटकन थोडी होता ना. ते तर माहितच आहे ना व्यवस्था काय. झालं मग एवढं समजते लेका, भांडणं गाले करायला लागतात. जाऊ दे ना, किवरती गेली तर हो दे थंडी. आणते कुठून पैसा लेखाचा, कामाला जाईन पैसे आणि कडलं पुरणार आहे. काय सांगू, कोर्टाची नोटीस झाली म्हणतात तुले. त्या त्याने केस केली म्हणतात त्या. हो ना गड्या, हो ना उखा. हो सांग बा, सांग आता भाऊ किती म्हणजे बदमाश झाला. सांग ना, पाय ना काय तू किती बदमाश आहे ना हो. चाल बरं, चाल सायजाला झोडून काढू चांगला. त्या मायले जायला सायजा कसा केस करते. लेका तू खाऊ पिऊ घातलं त्याला, साऱ्या गोष्टी पुरवल्या आणि त्यानं काय पांग फेडले रे सायच्यानं डॅन्यानं. चाल बरं त्याला दाखवू बरं हिसका. चाल बुडे बा, आता आगीत काही तेल टाकू नका. देणं मोडलं आम्ही ना ते. झालं ते निपटलं. काही होत नाही, जाऊ दे, टेन्शन ना घेऊ तुम्ही. जा बरं घरी. रगडा शांताराम, तू काय बोलून राहिला. अरे बाबा, त्या डॅन्यानं केस केली ना बा त्या अंगवर. अरे बापा, आम्हाला माहित आहे, तुम्ही टेन्शन ना घेऊ, काही ना करू. बा आता गलबोला करू नका. जे झालं ते झालं. आता पाहून घेऊ पुढचं पुढे काय. तर मित्र अशी कंडिशन आहे बा. आता मग आबानं आमच्यावर केस केली बा वावराची. सांग आता. चला मग मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा, ज्याच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा.